काढून परत बघा 37 मिनिटाचं. त्या भाषणामध्ये हे सगळे मुद्दे मी सांगितलेले होते. आता SITने चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर ते बाहेर आले. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्या दिवसापासून, पहिल्या भाषणापासून मी जे भाषणामध्ये मुद्दे मांडले ते सगळ्याला उत्तरं त्यांनी दिली. जे जे पत्र या प्रकरणामध्ये मी दिलं ते सकारात्मक त्या ठिकाणी त्यांनी घेतलं. म्हणून मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि SITचं सुद्धा आभार मानतो. आणि SITनं आणखी चार्जशीट जे आहे, सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्यासाठी आपला हक्क अबाधित ठेवलेला आहे. आणि जी घटना तुम्ही पाहताय तर हे हैवान, राक्षस, बदमाश, अजून काय नावं द्यायचे यांना, नाव उरलंय का? जेवढे वाईटातले वाईट नाव असतील तेवढे सगळे यांना देऊन जरी हे झालं तरी मला थांबावं वाटणार नाही. इतकं भयानक कृत्य या लोकांनी केलेलं आहे. आणि मी अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती करतो की कसल्याही परिस्थितीत तुम्ही धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्या. आणि आमचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे की ते आज त्यांना घरी पाठवतील असा विश्वास आहे. परंतु 2 महिनेपेक्षा जास्त कालावधी झालाय. 3 महिने जे फोटो आज आपण बघतो आहोत हे फोटो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तब्बल 2 महिन्याच्या आधीपासून असावेत असं बोललं जातं. आणि तरी सुद्धा जर त्यांचा राजीनामा होत नसेल तर हे निर्ढावलेलं सरकार आहे असं म्हणतात. हे माझं मत असं आहे की हे फोटो आणि हे सगळं जे आहे चार्जशीट त्यांनी दाखवलं. माझ्या 1400 पानी चार्जशीट आहे. माझ्या हातात फक्त 32च पानं आतापर्यंत पडले. काही गोष्टी कोर्टाच्या समोर कोर्टाकडनं परमिशन घेतल्याच्या नंतरच पुढे येतात. त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आले, कारण ही कोर्टाची बाब आहे. प्रत्येक बाबीमध्ये लगेच असं तिरप्या नजरेनं पाहावं असं मला काही वाटत नाही. पण मुख्यमंत्री आधीपासूनच राजीनाम्यासाठी आग्रही होते, पण धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नाही 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 मला ह्याच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरचा विषय मला माहिती नाही. नाही, राजीनामा घेऊन थांबणार नाही. सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये याच्यामध्ये जे ही घटना कशामुळे घडलेली आहे तर खंडणीमुळं घडली. तर खंडणीची एक बैठक 7 पुढा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय हा माझा आरोप अजूनही तसाच आहे. त्याच्यामुळं त्याचंही उत्तर